काल कर्नाटकला फार चांगली कुस्ती सुमित शेरावत समवेत केली. मगाशी मी आग्नेल निग्रोंचा उल्लेख केला. त्यांचं गाव हळियाळ, आग्नेल निग्रो जिजाय निग्रोंचं गाव. त्या गावाला कमीत कमी 5 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सुमित शेरावतला पराभूत केलं 50 मिनिटांनंतर. स्वारी डाव आणि आज ती या मैदानावरती शिरूर हवेलीच्या मैदानामध्ये लढते. सवारी भरलेली आहे आणि हाताची नवंदर काढते सोनाली मंडलिक. सवारी डाव एवढा सोपा आहे का हो सर? पोटामधले आतडे कोथळे बाहेर येतात. एवढं सोपं नाही तो सहन करणारे बचाव करणं. सर्वसामान्य असला तर तवाचा अंग टाकून मोकळा झाला असता, मरुदे म्हणला असता माती खाण्यापेक्षा. बरोबर. कुस्ती ही पैशासाठी नाही तर नावा गावासाठी लढली जाते. शबास सोनाली, शबास वेदिका. एकेरी कसडवते सोनाली मंडलिक. ओ एकेरी कस चढवला सिंगल नेल्सन. टाळ्या करा जरा वेदिकासाठी सुद्धा. वा शबास. सुंदर बचाव केला. अशी खट आणि काटा कुस्ती आज कोरेगावच्या मैदानामध्ये संपन्न होते. शबास सोनाली. आडव्या हाताची पकड सोनालीनं घेतलेली आहे. संघर्ष आणि जिद्द त्याच्या जोडीला चिकाटी होती म्हणून सोनाली मंडलिक सारखी राष्ट्रीय खेळाडू आज या महाराष्ट्राला मिळाली. शबास. पुन्हा एकदा सवारी डाव. ज्याप्रमाणे घोड्यावरती बसून आपण स्वार होत असतो त्याप्रमाणे पैलवानावरती सवारी डाव भरला जातो. नाका तोंडामध्ये माती जाते, पोटातले आथडे कोथळे बाहेर येतात. हा डाव एवढा सोपा नाही. चांगल्या चांगल्याला माती खायला लावती ही सवारी. बोला सर. शबास. स्वारी भरलेली आहे. प्रतिस्पर्ध्यावरती स्वार होऊन त्याच्या मानेतला कस काढला जातो, दमछाक केली जाते आणि मग मोका साधून चितपट केलं जातं. असा हा स्वारी डाव आहे. तो प्रयत्न सोनालीने केला होता, परंतु त्याच तोला मोलाने कणखर असा बचाव करते ती वेदिका. आपल्या या मैदानामध्ये मुली. शबास. एकेरी कस चढवण्याचा प्रयत्न होता. टाळ्या करा प्रेक्षक मंडळी. 10 ते 15 कुस्त्या जवळपास आजच्या मैदानामध्ये मुलींच्या कुस्त्या झालेल्या आहेत. आज मुली कोणत्या क्षेत्रामध्ये पाठीमागं नाहीत आणि म्हणूनच अविनाश दादांनी या शिरूर हवेलीच्या मैदानामध्ये मुलींच्याही अनेक लढती आयोजित केल्या. अनेक माय मावल्या त्या पाहण्यासाठी आल्या. शबास. एकेरी कस चढवला इकडं. मुलींना आणि मुलांना समान न्याय देण्याचं काम अविनाश दादानं केलेलं आणि सोनाली मंडलिक विजय झाली. टाळ्या पाहिजे. टाळ्या करा टाळ्या. शबास. एक राष्ट्रीय खेळाडू आणि विमेन युथ आयकॉन पुरस्कार प्राप्त खेळाडू सोनाली मंडलिक संपलेल्या हलगीवाले जरा थांब जरा. विजयी झालेली आहे. फेटावाले. हो. हलगीवाले जरा थांब की जरा थांब. हो. या ठिकाणी त्याला ऐकायलाच येत नाही. दोन्ही पैलवानांचा चला तिचा सन्मान त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. अवी दादा, सन्मान आखाड्यात होणार आहे का स्टेजवर होणार आहे? आखाड्यात. हा. या ठिकाणी मामीनला या ठिकाणी सोनाली पैलवान सोनाली मंडलिक यांचा आणि सन्मान. हो, सोनाली मंडलिकचे वडील या मैदानाला आवर्जून उपस्थित झाले. जरा आखाड्यावरती या. सरांना विनंती आपणही सोनाली मंडलिकच्या वडिलांना की आपण आखाड्यात जायचंय. आणि तिचे वस्ताद किरण मोरे सर आपण या आखाड्यावरती या. मंडलिक साहेब यावरती आखाड्यावरती जरा. या ठिकाणी सोनाली मंडलिक यांचा सन्मान करण्यासाठी नगरसेविका रेखा मामी देवकर आणि यांनी त्यांच्या समवेत ज्या महिला भगिनी आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी सोनाली मंडलिकचा सन्मान करण्यासाठी जायचंय. आकाशजी नाबगे पैलवान यांच्या वतीनं सोनाली मंडलिकसाठी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. धन्यवाद. सोनालीचे वडील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण आखाड्यावरती या. एक सर्वसामान्य कुटुंबामधून फक्त कुस्तीच्या जीवावरती
सभांना देशभर नाव झळकावणारी सोनाली मंडलिक आणि तिचे वडील आलेले आहेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी कन्या तयार केली. हो हलगेवाले थांब की जरा, ए थांब. हो धन्यवाद. वेदिका सासनेचा त्या ठिकाणी सन्मान होतोय. वेदिका सर्वप्रथम वेदिकाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि सोनालीचा सन्मान होतोय. अविनाश दादा तुमच्या डाव्या हाताला पाठीमागे सोनालीचे वडील आहेत, जरा हात वर करा, टाळ्या करा जरा तिच्या वडिलांसाठी. एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व, प्रसिद्धीनं परामुख व्यक्तिमत्व आहे. हलगे कापरेवाडी नावाचं गाव आहे कर्जत तालुक्यामध्ये. तिथले हे मंडलिक पोरगी 5-6 वर्षाची होती तेव्हापासून बुलेटच्या पुढच्या टाकीवरती बसून अनेक गावोगावची मैदानं फिरवली आणि पोरीला तयार करायला सुरुवात केली. आजच्या गदे सकट 23 गदा सोनालीला जिंकलेला आहे. जरा टाळ्या करा पुन्हा एकदा. आपल्या घरात कमीत कमी एखादी आपल्या लेकरांना मिळव असं वाटत नाही का हो? टाळ्या वाजवणारी मंडळी, वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादी अशी रणरागिणी तयार करावी? आणि वेदिका सासनेचंही कौतुक आहे. परमेश्वरी देणगी तिला लाभलेली आहे. गरज आहे ती त्याला आता परखण्याची. वेदिकाचा सन्मान या ठिकाणी. अविदा तुम्ही पण उभे राहा. हा वेदिकाचा सन्मान होतोय आणि यानंतर सोनालीचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर केक कापण्याचा कार्यक्रम आणि त्यानंतर देवा थापा अमित लका फर्स्ट कॉल. आणि सोनालीला या ठिकाणी गदा देऊन सन्मान केला जाणार आहे. चला या सर्व ताई या. जेवढ्या ताई बक्षीस वितरणासाठी आल्या त्यांनाही विनंती, आपल्या घरात एखादी लेख तयार करा. कुस्ती लावून फक्त CBSE ला आपल्या मुली पाठवू नका. आपल्या घरात एखादी अशी रणरागिणी तयार करा. असवले सर थोडं फिरवा ना असं असं. हा म्हणजे ते लाईव्ह मध्ये दिसन. या इकडे असं फिरा थोडं. आजी थोडं माग सर. हा सर माग थोडं थोडं. या ठिकाणी या आखाड्याच्या निमित्ताने उद्योजक कुमार शेठ घवाने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. राजेंद्र गवाळे जामखेड यांच्याकडून सोनालीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. आणि तिचे वडील आणि वस्ताद यांचाही सन्मान त्या ठिकाणी होतोय. धन्यवाद. आता या ठिकाणी केक कापायचा कार्यक्रम होईल. धन्यवाद. चला सोनाली आपलं बक्षीस घेऊन जा. केक कटिंगचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांचा आज वाढदिवस आहे जरा फेट्यावाले फेटा बांधा त्यांना. फेट्यावाले